हा ही तुमची बायको आहे? हा नाही ही साड तुमची बायको आहे? हे नीट बोल मी कोण आहे मग? तू पण मी कोण आहे? याचा प्रत्येक वेळेस आहे किती उशीर करते काय मी. सायली सॉरी घेताना ना गाडी जर पंक्चर झाली म्हणून उशीर झाला. मी गाडी लावून आलो डायरेक्ट इकडे. हा बरं ठीक आहे असू दे. काय झालं का रुसली? का म्हणजे तास झालं वाट बघते मी तुझी. अरे सुंदर फुलांनी जर सुकायचं काम केलं तर आम्ही कोणत्या फुलाचं बघायचं? कुठे सुंदर फुल? सुंदर असता तर तू लय पाट उठून आला असता. असू दे. हे बघ तुझं कुठं घोटमॅट तर चालू नाही ना? हा लय उशीर करतो माझ्याकडे यायचं म्हणलं की प्रत्येक वेळेस. तसं नाही बाबा. तू सोडून मी कोणत्या पुरी वळून बी बघत नाही, डोकून बघत नाही. अगाचा मी स्पर्श कोणत्या पुरी लागून केला बी नाही. माहितीये का माझ्या मनात फक्त तूच आहे. हा तू आईची शपथ, तू द्यायची शपथ फक्त तूच आहे माझ्या मनात. माझ्या आईची शपथ. माझी सासू होणार नव्हती ती म्हणून म्हणलं मी माझ्या आईपेक्षा तुझ्या आईला जास्त मानतो ग. हा पण ते लग्न कधी करायचं आपल्याला? लग्न हा? आता किती दिवस असं चोरून चोरून भेटायचं? करू ना कधी? 2-4 वर्षात. किती? 2-4 वर्षात करू ना. मला 4 वर्षात? अगं मला सटल होऊ दे, मला काम करू दे, पैसा कमवू दे. पैसा कमवल्या तू आणि मी आणि तू आणि महाबळेश्वरचं थंड हवेचं ठिकाण. गार 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 गार. नाही नाही मग गरम गरम. मला आत्ताच लग्न करायचंय. कोणासंग? तुझ्यासोबत. हा मग माझ्या संग करणार तू. केलंय तू माझ्यावर केलं म्हणलं मी दुसऱ्या सोबत करण का लग्न? नाही नाही तसं नाही. मी तुझ्या बरोबरच केलं ना लग्न, आपलं प्रेम. पण मी लग्न तुझ्या बरोबरच करणार. आता थोडा वेळ दे. हा होय काल केलं तसं करायचं. काय? काल केलं तसं करायचं. अब मला नाही काय करायचं. काय काल केलं आज परत करू त्याला काय होतंय? कोणाला काय काय काही कळत नाही कोणाला. काय करायचं? ते असा कुत्र्यावणी कसा यायचा असं एवढे सारखं हा तोंडन तेन सारखं तेच तेच ते. तुम्हाला चिरडीला आणू नको बघ. एक तर लग्नाची तारीख फिक्स कर आणि पुढचं पुढं बघून मला आता काय बोलायचं नाही. मला चिरडीला पण घालू नको. कंट्रोल. मी काय म्हणतो पूजा, हे बघ अगं तुझ्यासारखी सुंदर पूजा जगात नाही का? महाराष्ट्रात नसू दे असू दे काय बी असू दे. आजचे दिवस चल ना. मला जमत नाही. आजचे दिवस स्पष्ट मला जमत नाही. आजचे दिवस तू काहीच करू नको, बाकी मीच करतो. मला जमत नाही. फक्त वरच्यावर. मला जमत नाही. पप्पी फालतू बोलायचं बंद. हातात हात. काय नाही चल मी काहीच नाही. मला जायचंय मी जाते. मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत पूजा. असं मारून घेऊन तुला. मरणार आहे मग. तुला लग्न बी नाही करायचं लवकर, काहीच नाही करायचं. नाटक कशाला करतो रे मग? मला लग्न करायचं पूजा तुझ्या संग. अगं मला ना तुझी लय गरज आहे पूजा. तू ऐक जरा समजून घे. मला तुझ्यासाठी काय काय करायचे पूजा? तू काय म्हणला आता? काय काय करायचे? तू पूजा म्हणला ना? हा पूजा कोण आहे? तू पूजा कोण आहे? तू नाव कसं काय घेतलं? हे ते सायली. कोण आहे? चुकलं सायली. मला ना सायली अगं तुझी पूजा करायची म्हणून मी म्हणलं अरे काय लग्न लागलंय. अगं उद्या लग्न झालं तर आपल्याला झोपाय गादी नको, लग्न झालं तर चांगलं घर नको, लग्न झालं तर फ्रीज नको, लग्न झालं तर हे नको का? म्हणून म्हणलं थोडा वेळ दे, मी करतो तुझ्या संगच लग्न करायचं बाळा. मला दुसरं कुणीच नको. कळलं मला. पूजा नाव म्हणजे काहीतरी विशेष आहे. म्हणजे काहीतरी हाय, कोणतरी हाय म्हणजे हाय. हे असं सहजासहजी तू घेणारच नाही ना. अरे नाही तसं. पाणी मूर्त. अरे पूजा म्हणजे सायली अगं मला तुझी पूजा करायची. तू आईची शपथ. तुझी आई काय मरण काय पडदेशी जाईल वर? नाही. माझ्या आईची शपथ घेतो सारखी. मला तुझ्या आईची गरज आहे जास्त. माझ्या आईची का? तुझ्या आईने एवढं सुंदर रूप दिलंय तुला. ते मायापुरतं बोल ना. माझ्या आईकडे काय जातो शपथ घ्यायला सारखी? तुझ्या आईची ना तुझ्या बापाची शपथ. तुझ्या बापाची शपथ. तो ना मुद्दाम करतोय. मी जाते. नाही कुठे गेली? इकडे मला जाऊ दे. मर. चायला या पुरीला नेमकं लागतं काय तेच काय कळत नाही. पप्पी देत नाही, काही देत नाही. हिला ना ड्रेस देतो म्हणजे ही मला पप्पी तरी देईल. नको पप्पी नाही तर मिठी तरी दे बाबा. सायली पूजा काय नाव आहे? काय झालं काय नाही, ह्या मोटरला आजच बंद पडायची होती. जाळ झाला त्या मुर्द्याचा. कुठं जाऊन बसलाय, तार फाडलाय काय माहिती. गावात नुसतं उंडरायचं असते. ही काम बी मीच करायची का? आता मोटर नेट करणार आहे का मी इथं? काय करू ह्या मोटरीला आता? तुम्ही काय करता इथं? काय मोटर काय तुम्ही? तुमचं नवरा असं कुठंतरी हुंडरत गेला असं हिंडायला. काय बाबा अवघड आहे बा तुमच्या नाव. मला तर काय सहनच व्हाय नाही बा. असलं बघितलंय मी.
काय 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 करावं झालं? काय नाही असं झालंय मला. कोण मेलं काय मेलं नाही काय सांगा तुम्हाला. काय तो तुमचा नवरा आहे ना ते आपल्या गावातली सायली आहे का तिकडं पलीकडचं ते बंगला नाही का त्यांचा. हा हा तिचं काय लफड चालू आहे त्याचं काय. काय हा अहो, लाज बीज वाटते का तुम्हाला काय बी अहो, लाज नाही वहिनी तुम्हाला खरंच सांगतोय म्हण. अशा हातात हात काय देतोय पप्प्या काय घेतोय अशा मिठ्या काय मारतोय. मला तर काय सहनच व्हाय ना भाऊ. त्याचा मुर्दा काढला त्याचा जाड केला पेट केला कुठं गेला तो दलिंद्रा तुम्ही बसा इथं घरी काम करीत. कामात गाडलं मला आणि बाहेर लपडी करतोय काय त्याचा जाड केला चला तुम्ही चला 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 चला. नाकातले केस कापावं लागते ना आज. हायला. कुठं का रे काय रे लय गणगण दिसते डोक्यात कव्वा झालेत. अरे वा नाही बाबा मग लय अवघड झालंय. काय झालं तो आपलं गळ ते पटला? नाही बाबा आपल्या गावातलं तो नित्या नाही का हा नित्या आणि सायली त्यांचं काय त्यांचं झंगाट आहे ना मी हा, पाहिलं. हा, हा, हा म्हण हा म्हण खरं सांगतो काय हा, खरं हो का अशी हा हो का इकडे बघा असे हातात हात काय देते हा. आणि असा मुका काय घेते. अयो मला तर वाटलं दाव नेलं असतं बरं झालं असतं बाबा. इतकं मला टेन्शन आलं त्यांचं बघून. आणि बाई हा अजून काय काय करते ए लय असलं असं असं हा चाललो त्यांचं म्हणून. अरे मला तर सहनच व्हाय ना बाबा. व्हिडिओ काढला का नाही बघायला हा, काढलाय थोडा काढलाय. दाखव हो हो बघ ना बघ ना हो. हो. अयो कसं आहे. व्हायला हे असलं शिटीत चालतंय हे आपल्या गावात चालू व्हायला लागले म्हणलं अरे पण ते असं शोभतंय का त्या नितीनला लग्न झालंय व्हायला हा हा? हा, रा, रा, रा. आता. नित्याचं तर लग्न झालंय. हा बायको सोन्यासारखी आहे नित्याची. तू नित्याच्या बायकोला सांगितलं का नाही सांगितलंय ना मी सांगून आलोय वहिनीला. आता वहिनी घरी गेल्यावर काय खरं नाही भाऊ नित्याचं लय हानत्यानं. एक काम कर काय थोडं द्यायचं का पेटवून तसंच करावं हा? लागेल. त्याशिवाय तरी कुठं माझी येते आपल्या तरी काय काम आहे का. एक काम करतो मी जातो थोडं पेटून देतो वहिनींना. कर नित्या तरी कुठं आपल्या संग आपल्याला खर्च तरी कुठं करतोय नित्या. खर्चाचं जाऊ दे कधी त्याने खर्च केलाय का मग आजपर्यंत तेच ना त्याचा आपण बदला घेऊ आता काय कर? जाऊ दे पेटवून दे. आता पेटून देऊ सांग बघितलं मला सहनच कशा नाही पप्प्या घेत झालं. होते रे अरे सहनच नाही झालं नुसतं काय चाललं त्यांचं असं असं. कुत्री निर्लज्जा पुरुष बिरुष कळतो का नाही तुला हा तुलाच कळतं का नाही मला मिठी मारतोय. अरे मी नाही तू मारली मला निर्लज्ज कुठचा असलं घरी कळल्यावर लग्न लावून देतील का तुझं यायला जाऊ दे बहिणींकडे जाऊन येतो. बर दे पिटून आईला. चला आपलं बी ह्याचा आहे ना आज मुर्दाच गाडते ह्याला आहे ना लय झालंय याचं पुरी मागं फिरतो काय हा इतकी सोन्यासारखी बायको असून घरात ह्याला पुरी दिसतात बाहेरच्या पूजा माय डार्लिंग पाणी काय नवीन धंदा चालू केला काय काय बटाटा कापायचा आहे? हा काय दात कापायचा आहे? काय काय झालं काय नाही मग तुम्ही कुठे गेलता हे मी तिच्या हे आपलं होते हे तात्याच्या घरी गेलो होतो. तात्याच्या आईचं दुखत होतं ना. हा तातीची आई सुंदर असेल ना लय सुंदर हे नाही हे म्हातारी झाली आहे कधी सुट्ट्या पडल्या तिच्या चेहऱ्यावरती पण छान होती तरुणपणात किती छान तू सांगतो डायरेक्ट काय झालं काय कोण होती ती पोरगी कोण ती पोरगी कोण होती कोण पोरगी जिच्याशी आपण गुलू करत होतो ती कोण होती आपण कधी कोणासंग गुलू केलं तुला काय लाज वाटाय पण खुशाल मध्ये आपण गुलू केलंय तू असं मी केलं गुलू नाही का तुझ्या आईची शपथ मी काय खोटं बोलायचं नाही माझ्या संग नाही का हापीनच हे बघ कसं असतं ते लागतं कसं असतं हे हा बोल काय म्हणते तू मी गुलू केलं लाज वाटा पाहिजे तुला नवरा घरी आल्या पाणी इचर चहा इचर दूध इचर नको इचरू मी तुला म्हणलं का इचर नको इचरू काय प्रॉब्लेम नाही पण मी कोणत्या परिवार गुलू केलं नाही केलं नाही केलं मुर्दाच बसवीन खोटं जर बोलला केलंय लहानपणी केले आता नाही केलं लहानपणी केलंय लहानपणी मुर्द्या आता दिसला होता पुरी संग तू मी कुत्र्या गुलू करीत मी कुत्र्या कोण बोललं तुला कोण रडायचं नाही काय झालं काय कोण बोललं तुला तू उद्या कोणाचं काय ऍक्शन मला बोलशील कोण बोललं माझी कोण बोललं का तुला कोण बोललं कोण त्याच्या आईला लावला फोन कोण बोलला आद्या आद्याच्या आईला आद्या बोलला ना बोलला असं ना आद्या का आपण करत होतो ना ते बोलणारच
पण मी काय केलंच नाही ग. ती पोरगी बिचारी अडचणीत होती. ती म्हणली अहो माझं नाही पर्स हरवली, मला प्लीज 10 रुपये देता. 10 रुपये द्यायला गेलो म्हणून मी हातात गुलू नाही आपलं 10 रुपये नोट दिले. हे, बाकी काहीच नाही. मिठ्या मारून 10 रुपये देतात का तुम्ही? अगं ती म्हणली थँक्यू, ती इंग्लिश मध्ये थँक्यू म्हणलं, बाकी काहीच नाही. आपण कसं राहते थँक्यू म्हणतो तसं, बाकी काहीच म्हणले नाही ती. हा मी तर रात्रीचा विषय कुठून आणला? उदाहरण दिलं कसं असं बायकांना उदाहरण द्यावं लागत. हा बाकी काही नाही. हा मी माझ्या बापाकडे निघून जाईन ना. सांगून ठेवते. बापा कसा ऐक जा, 2-4 दिवस तुला लय गरज आहे जायची. हा मी कपडे बदलून आलो. कुठे चाललात तुम्ही? अगं कपडे बदलायच्यात. कशाला कपडे बदलायच्यात? म्हणजे अजून दुसऱ्या पुरीकडे जायचंय का कपडे बदलून? हे बघ तसं काहीच नाही, काहीच नाही. मला खोटं बोलायचं नाही. नाही तर मी ना. काय झालं रडायला? असं रडायचं नाही. इडीबिडी काय लोक नाव ठेवते. नॉनसेन्स. आलो पण मी कपडे बदलून. मूर्ख माणूस. कसं 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 बोलतोय नालायक कुत्रा. त्याच आहे ना संध्याकाळी बेतच बघते. त्यांनी असं केलं असेल, मला तर नाही वाटत असं केलं असेल. लोक काय खोटं सांगणार आहेत का मला? पण खोटं कोण वहिनी सांगणार? आ ओ वहिनी. आहे ओ का वहिनी काय करता? चार्जिंग करताय कशा? मोबाईलची? हा निघली राव. काय म्हणता वहिनी? काय काय? सांगू भाऊजी तुम्हाला? बरं नाहीये का? माझ्या मनात काय चाललंय ती? काय चाललंय? हा नाही माझ्याबद्दल काय चाललं असेल तर ते तुमच्या पाशीच ठेवा. तसलीच आवड नाहीये मी. तुम्ही थोडे तुमच्या नवऱ्यासारखे असणार आहेत म्हणा. म्हणजे काय झालं? नाही काय नाही, आपला असंच. काय हो भाऊजी? वहिनी तुमचा नवरा तसा मनाने चांगला आहे, हा देख नाही, हा पण मेंदूने तेवढाच एकना पण आहे. नाही मेंदूने म्हणजे- हेक नसते. घरात एवढे सुंदर बायको असताना हा कस काय त्याला बाहेर दुसऱ्या पोरींकडे पाहावं वाटतं काय म्हणजे? अहो आता ती कोणती काय नाव तिचं, सायले का काय, सायले का ट्रॅक्टरची टायले काय नव्हती काय कोणतरी हाय. कसली दिसते ती बांगार एकनी. भाऊजी लांब लेकली. लांब राहा की जरा. मी लांबून बी ऐकते की. ऐका येतं मला, बहिरी नाही मी. हा मी तेच म्हणत होतो, कसली दिसते ती बांगार एकनी मेकनी मेंटल. म्हणजे डोळे काय? बघा तिचे डोळे, डोळे तर असे आहेत की जस की चेंबर उघडल्यावर कसा वास येतो तसा तिच्या डोळ्यात ना वास येतो. भाऊजी डोळ्यातनं कुठं वास येतो का? ते पण कराय म्हणा. पण वहिनी तुम्ही किती सुंदर, हा तुमचे डोळे किती छान येतो वहिनी. तुमचे डोळे म्हणजे असं वाटतं की प्रशांत महासागर आहे, इतके सुंदर तुमचे डोळे आहेत वहिनी. आणि तुमच्या नवऱ्याला तुमच्या डोळ्यांची काळजीच नाही, त्याला काळजी कोणाची? चेंबरची. हा म्हणजे ते हा. हम्म भाऊजी खरं का होई? खरं हो वहिनी, तुमच्या नवऱ्याचं आहे ना वहिनी, म्हणू नये असं अजिबात म्हणू नये, पण तुमच्या नवऱ्याचं वहिनी लफडं चालू आहे वहिनी, लफडं. काय बोलता भाऊजी? हे तुम्ही खोटं बोलताय. नाहीये माझ्या नवऱ्याचाच काय. वहिनी तुमच्यावर माझा विश्वासच नाही हो. हा माझ्यावर तुमचा विश्वासच नाही हो. तेच म्हणलं आज काय झालं? अहो भाऊजी विश्वास ठेवू तरी कसा? प्रूफच नाही तर विश्वास ठेवू कसा? कुछ बातें ऐसी होती है जो आंखों से देखनी पड़ती है वहिनी. म्हणजे चला तुम्हाला तुमच्या डोळ्यांनी दाखवतो तुमच्या नवऱ्याचं लफडं. त्या सायली सोबत असा गुलू 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 करतो ना, असं तिच्या जवळ काय जातो, तिच्या खांद्यावर असा हात काय टाकतो, तिच्या पप्प्या काय घेतो, अजून पुढचं काय काय आपल्याला माहिती नाही भाऊ. म्हणजे तुम्ही आता पाहून आला त्यांना? हो तरीच- माझ्या डोळ्यांनी. हे जे 2 डोळे दिसतात ना वहिनी, 2 डोळे हे अरबी समुद्र त्यांनी. म्हणजे तुम्ही पाहून आलात माझ्या नवऱ्याचं काय चाललंय तरीच म्हणलं नवीन कपडे घालून कुठं येत असतो. वहिनी, रडू नका तो वहिनी, प्रशांत महासागर आहे. तुम्ही कुठं गंगाच्या मना वाया घालता तुम्ही डोळ्यांनी. हा, ते बी आहे. पण चला ना भाऊजी दाखवा ना मला, नाही तर मला विश्वासच बसणार नाही. वहिनी तुम्हाला तुमच्या अहो, दाखवतात का नाही? अहो, वहिनी, तुमचा तुम्हाला मुद्दा सांगू गाडीत का? नाही आता. वहिनी तुम्ही तर फार गुंड्यात वाढायला लागल्या. हो हा, मला राग कंट्रोल व्हायला नाही तर तुमचाच मुर्दा गाडीनी. चला तुम्ही पटकन चला. चालायचंच का? अहो, चला ना. चला.
सायली आपण या फुलागत झालोय ग, एक वेगळं एक वेगळं. आपल्या असं एकत्र राहायची गरज आहे. तू म्हणली तसंच आपण लग्न करू आता, बस झालं. म्हणून मी रिटर्न आलो. माझ्या डोक्यात प्रकाश पडला, ही बाई रोज म्हणते लग्न करू लग्न करू. तुझ्या मनात आलं तर करून टाकू बाई आपण लग्न. मला वैताग आला इथं राहण्याचा. कुठं? इथं इथं राहण्याचा वैताग आलाय. हे बघ कवर आपण लांब लांब राहायचं. हा हे बघ, एकमेकांना साथ द्यायचं असं ना तर एकमेकांना वेळ देण्यासाठी तो वेळ काढावा लागतो. हा मग आज आपण तुझ्या लग्न. घरी काय प्रॉपर्टी बिपर्टी आहे का? माझ्या घरी हा गुलाबाचं फुल पडलं. हा, नाही फुल पडलं तरी चालेल. हे दिल अजून तयार आहे. हा माझ्या घरी काहीच काहीच नाही. आई घातली हिला कुठे घेऊन जाऊ म्हणली. होय मी काय म्हणतो, काहीच नाही. 2-4 एकर, फक्त अर्धा गुंठ आहे. अर्धा गुंठा. तू हा आईचा, तू आईच्या नावावर आहे का बापाच्या नावावर आहे? आणि राहिलं तर फक्त एकच रूम आहे. हा त्याच्यातच आम्ही 4 जण राहतो. भाऊ, मी, आई, छोटी अर्धा गुंठा. माझ्या बायको पप्पा चक्कर हिच्या नाते काय लागलं काय माहिती. चालतंय, काही प्रॉब्लेम नाही बघ. चालतंय, काय करू का बघ. आता या दुनियाला कापून चालणार नाही. हे बघ तू मला साथ दे, मी तुला साथ देतो. आजच्या आज लग्न करून टाकून संध्याकाळ लगेच स्वागत करू. त्याच्या आईला मरू दे. चल चल तू. नाही त्या गोष्टीची लय काय. गंमत केली माझ्या फुला, गंमत नाही कळत तुला. चल हे बघ, कोणाला न सांगता मी तोंडलं पितो. जाऊ आपण. कुठं जायचंय? कुठे चालला तुम्ही? नमस्कार ताई, कोण आहात आपण? कोण आहे तुम्ही? ताई? कोण आहे? ते पाहुणे आहेत काय ग? माय? हा माझा तर कोण नाही. माझं नाही, माझं कोणच नाही. अयो पूजा. ओळखलं. राम राम म्हणते. राम राम. मला घरी सोड ना कोण आहे? पटकन. काय? अयो, या बाईनं डोळ्यात घातलं. चला बरं आपलं लग्न करायचं. हे नको हाणू लागन तिला. वहिनी तुम्ही हा ना, मी हाय. तुझ्यासाठी फुलं आणलं होतं अगं. वहिनी कोण? या याची बायको. कोणाची? माझी माझी बायको आहे. हा हा माझीच आहे. ही ग बायको आहे माझी. ही अगं बायको नाही. आणि कोण आहे? अगं तूच बायको आहे. तू हात का बघ ना माझ्या. हा ही काय? तुमची बायको आहे? हा नाही. ही साड तुमची बायको आहे? हे नीट बोल. मी कोण आहे मग? तू पण मी कोण आहे? तू पण मी सांडे. मला कशाला फसवलं मग? हे मी कोण आहे मग? हे बघा, मी कोण आहे? भांडण करू नका. गैरसमज झालेला आहे. हे बघ तिचा पाय दुखत होता, इथं बसली होती म्हणून मी तिला आधा दिला. विचार तिला. चालले कुठे होते तुम्ही? चालले दवाखान्यात. अगं हिच्या आईला हिच्या आईक भेटवायचं होतं म्हणून हिच्या आईला हिच्या आईक जायचं ना, नाही म्हणून मी आलो होत भेटवायला. आणि मला लग्नाची स्वप्न दाखव. तुम्ही खरंच ह्याच्या बायको आहे? खरंच बायको आहे. फसवलं का मी? थांबा. आता माझ्यासोबत लग्न करायला यायला होतं ना? थांब. तुझं लग्न तुझा नवरा तुझा थांबा. माझं काय मन आहे का नाही? मला काय येतं, भावना आहेत का नाही? हा अगं हे आता हे भावना कोण? आता ही भावना ही पाहुणा कोण आता? अरे तुझ्या आईची साडी ऐकली. हा तुला हातला उचलून हा कोणाचा भाव या? तुझाच आहे का? सगळे खाऊन खाऊन फुगल्यात. अरे तुमच्या माकडे विचार करा. माझा भाऊ आहे का ते? भाऊ आहे का? तुमचा मित्र आहे ना? का दिसायला मी जास्त झालंय आता. तसं नाही ग, तसं नाही. हे बघा चुकलं माणसाकडून. चुकतं कधी कधी. तुला नाही लग्न करायचं माहिती सांग? करायचं का नाही? नाही करायचं. मी आहे. कुणी केलंच माझं. रडू नका, रडू नका. मी आहे हा की. तुझ्या नवऱ्याला हाणते. मला लग्न नाही झालं. अरे तू तर काय चप्पल तोंडाने दिसतो. होईल ना रे तुझं काय मध्ये? हे चिंगम खावल्याला फुगा हो तिकडं. ह्याला काय हाय? हे बघ कसे बाई, ही नवीन पोरगी, हिला साथ देण्याची गरज आहे. हा नाही होता. याने मला लग्नाची स्वप्न दाखवली आणि मी याने कोणाला मला साथ देऊ? फसवलं. याने मला म्हणलं मला बायको नाही. तुम्हाला दे मी हिला देईन. यार मी घरी जाऊन आलो. जावाई बी नाही, तू बी नाही. मामा नमस्कार. मामा त्या जावयाचं फुल गळालंय. म्हणजे मिळालं? ओय जावाई. हा, मामा. काय? दोन बाजूला दोन. काय मामा? राडा एकदा सर राडा. जायला काय बोलून बी द्याय ना तुम्ही. मामा काय झालं? हिची आईक चालली होती. हिची आई म्हणजे मला हिच्या आईच्या आईक भेटायचे. हिच्या आईला हिच्या आईक घेऊन चाललो होतं ना. आयाला असं किती आया? नाही हिच्या आईला हिच्या आईक जायचं होतं म्हणून ही चालली होती. तेवढ्यात ही आली. ही आली काय म्हणते, ही कोण आहे? ही म्हणते आणि माझ्या गळ्यात पडले मामा. ही म्हणते लग्न करायचं. अयो, नाही हो शपथ हो, मला तुला एखादा भेटन ना. हा. पहिली बायको आहे, त्याची एवढी मला सुंदर बायको आहे मामा माझी. तुमचा जावयाला लापट कुत्रा आहे. लफडे. लफडं अहो, यांचं. मला तिच्यासारखी
नको दाडकं मामा नको मामा. तुला सांभाळता येत नाही का नवरा काय करतो कुठं जातो काय खातो अहो मामा माझं काय नव्हतं तिच्यासारखी मला बहीण आहे मग मी कशाला लफडं करीन विचारलं ती नाही मला का? म्हणलं की माझं लग्न नाही झालं असं? माझं तुझ्यावर लय प्रेम आहे माझं काही चुकलो अन्नच खाते ना कशीन खाते अहो पण मला कळत नाही? माहितच नाही माझी काही चुकी आहे का भेटलं त्यात? पोरग की लगेच प्रेम लगेच गुलगुलून लगेच गप्पा गोष्टी भेटणं अहो ते आज माझ्यासोबत लग्न करणार होते म्हणून मी विश्वास ठेवला माझी त्यात त्याला काय आई चूक आहे बाप बहीण भाऊ कुणी आहे नाही तुला आहे का त्यांना सांगायचं ना तुझ्या भावाला बापाला हे असं पोरग आहे त्याला जाऊन भेटून त्याची चौकशी करा कुठं राहतंय काय खातंय आज ते तर करणार होते ना मग लग्न झाल्या का पोरग झाल्या नाही काय हो. धंदा चाललाय तुमचा लाका जरा सुधरा शिकल्या सवारल्या ना म्हणलं लग्न करून आईला सांगता येईन घरी सांगता येईन म्हणून लग्न करणार होते हो. मला तिच्यासारखी बहीण आहे मी खोटं कशाला आता कळलं ना आपण फसलो पण तू चल घरी त्याच्याकडे बघतो आता त्या बाग तुझं तोंड आहे अहो, ताई सॉरी हो मला माहित असतं ना तुम्हाला नवरा आहे ते तुमचं तर माय चूक नाही झाली. ऐकलं ना कोर्टात खिचू त्याला खोटात नाही त्याला मी त्याला खड्ड्याकडे खिचते चेंबर मध्ये टाका त्याला चेंबर मध्ये चल आता तू काय चला आम्ही जातो. आम्ही पण जातो. तुझं काय आहे रे काय आहे रे ज्याच्यावर प्रेम केलं त्याने फसवलं मेल्या. तुझं काय आहे रे ए सांड अगं ए, तुझं तर चेंबर काय मध्ये घेतलंय? डोळ्याचे हा? तुला काय ग? बोकडा हा? तुला तुला व्यसन काय ते- बोललं का बरी तुला? असं लग्न झालेल्या पोरामागे हिंडती तू. हा? बावळट हो तिकडं. माझं नशीब खराब आहे होय, माझं तोंड बी बोलायला ये ना मला आणि ते तर साडवानी दिसतंय ढोबलं मला बोलतंय माझं नशीब सगळं ग बाई सगळं माझं स्वतःच झालंय जिंदगीचं नासक्याने फसवलं याचं कधी चांगलं नाही होतं मेल्याचं सत्यनाश होईन याचा